छत्रपती संभाजीनगरमध्ये टोरेस सारखाच कोट्यावधींचा घोटाळा झाला। 35 कोटी रुपये उकळून ही गुजरातची कंपनी पसार झालेली आहे। गुजरातच्या क्विक स्टार्ट या कंपनीनं 1,500 जणांना 35 कोटींचा गंडा घातला। क्विक स्टार्ट या कंपनीनं गुंतवणूकदारांना महिन्यात 3% परतावा देण्याचं आमिष दाखवलं होतं। सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारांना रक्कम मिळत होती, मात्र काही दिवसांनंतर ते पैसे येणं बंद झालं। पैसे मिळणं बंद झाल्यामुळे गुंतवणूकदार घाबरले। त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेत धाव घेतली, तेव्हा शाखाच बंद आढळली। कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर शहा व्यवस्थापक शीतल मोतिंगे, विठ्ठल तांदळे यांना अटक करण्यात आलेली आहे। मेरे 1 लाख और बाकी के फैमिली मेम्बर्स के, बहन के, भांजे के और भांजी के ऐसे मिला के हमारे टोटल 33.5 लाख रुपए इसमें इन्वेस्ट किए गए। सो मार्च 23 में इन्वेस्ट किया था। 7 महीने आया। कॅप्शिरो LLP मध्ये जवळजवळ 10 लाख रुपये मी गुंतवले होते। त्याच्यापैकी 30-35% माझे रिटर्न म्हणजे आलेले आहे। त्याच्यानंतर काहीच नाही। परंतु हे एक विशेष आहे की शहा एंटरप्राइजेसमध्ये 1 लाखाचे त्यांनी 1,80,000 म्हणजे एका लाखाचे 80,000 रुपये ते देणार होते। तर ते जवळजवळ 1 वर्ष झालं ते म्हणजे त्याची मॅच्युरिटी झाली होती आणि मी विड्रॉलसाठी दिलं, पण ते देखील आता 2 वर्ष होतील त्याला, ते पैसे सुद्धा त्यांनी अजून दिलेले नाही। तर क्विक स्टार्टनं कसा घोटाळा केला ते आपण बघतोय। गुजरातच्या क्विक स्टार्ट कंपनीचा 35 कोटींचा घोटाळा छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला आहे। गुंतवणूकदारांना दर महिन्यात 3% परतावा देण्याचं आश्वासन या क्विक स्टार्ट कंपनीनं दिलं होतं। मोफत विदेश वारीचं देखील आमिष गुंतवणूकदारांना क्विक स्टार्टनं दिलं। 1,500 जणांना 35 कोटींचा गंडा घालून ही कंपनी पसार झाली आहे। कंपनीच्या 2 मालकांसह 4 गुन्हा दाखल झालाय, 2 अटक झाली आहे।